स्वागत. आज आपण एका महत्वाच्या सामाजिक संकल्पनेवर जरा सखोल चर्चा करणार आहोत. विद्या वाचस्पती विद्यानंद यांचे एक लेखन आहे, कुटुंबात कर्त्या पुरुषाचे स्थान, आधारस्तंभ नावाचं. हो, वाचलंय मी. त्या आधारावर आपण कुटुंबातला जो कर्ता पुरुष असतो त्या भूमिकेचं महत्त्व काय, तिचं स्वरूप कसं आहे हे समजून घेणार आहोत. म्हणजे बघा, कुटुंब हा समाजाचा मूळ घटक नाही का? अगदी अगदी. आणि ह्या घटकाला स्थिरता, दिशा, आधार देणाऱ्या व्यक्तीची भूमिका, त्यावर आपण आज जरा विस्ताराने बोलूया. तर मग सुरुवात करूया. हा जो स्रोत आहे म्हणजे विद्यानंद यांचं लेखन, ते काय म्हणतं, कर्ता पुरुष म्हणजे फक्त पैसे कमवणारा माणूस एवढंच आहे का? नाही, मुळीच नाही. हाच मुद्दा मला वाटतं महत्वाचा आहे. अगदी. या लेखनानुसार ही भूमिका खूप व्यापक आहे. ती केवळ आर्थिक नाही आहे. अच्छा. म्हणजे बघा, स्रोतात स्पष्ट म्हटलंय की कर्ता पुरुष म्हणजे केवळ कुटुंबप्रमुख नाही, तर तो कुटुंबाला भावनिक, नैतिक, सामाजिक असा आधार देतो, दिशा दाखवतो, जबाबदारी घेतो. म्हणजे एक मध्यवर्ती व्यक्ती असं काहीसं? हो, बरोबर. एक आधारस्तंभ जणू. आणि त्याची भूमिका आर्थिक जबाबदारीच्या खूप पुढे जाते. भावनिक, सामाजिक, नैतिक पातळीवर पण तितकीच महत्वाची आहे. हे अगदी स्पष्टपणे मांडलंय त्यांनी. हो, आणि मला वाटतं हे सुरुवातीलाच स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण पटकन आपल्या डोक्यात काय येतं, कर्ता पुरुष म्हणजे घरासाठी कमावणारा. बरोबर, ती एक बाजू आहेच. पण विद्यानंद यांची मांडणी खूप खोल आहे. त्यांच्या लेखनात कसं म्हटलंय बघा, की कर्त्या पुरुषाच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. कुटुंबाचा गाडा चालवायचा म्हणजे तो अक्षरशः दिवसरात्र कष्ट करतो. आणि हे कष्ट म्हणजे फक्त नोकरी धंद्याचे नाही. अच्छा, म्हणजे आणखी काय काय येतं त्यात कुटुंबाच्या भविष्याची चिंता आहे, योग्य वेळी योग्य नियोजन करणं आहे, कठीण काळात आर्थिक गणित सांभाळणं आहे. खूप गोष्टी आहेत. आणि या सगळ्या कष्टांचा परिणाम केवळ आर्थिक नसतो, बरोबर? त्याचा एक काय म्हणतात त्याला, मानसिक, भावनिक परिणाम पण कुटुंबावर होतो. अगदी बरोबर. स्रोतात म्हटले तसं त्याच्या या प्रयत्नांमुळे घरातल्या बाकीच्या लोकांना एक प्रकारची निश्चिंतता मिळते. हां, निश्चिंतता महत्वाचा शब्द आहे हा. हो, म्हणजे त्यांना सतत उद्याची चिंता नाही करावी लागत. मुलं अभ्यासावर लक्ष देऊ शकतात. घरातले बाकीचे लोक आपापल्या कामांवर, आवडीनिवडींवर लक्ष देऊ शकतात. कारण त्यांना एक खात्री असते की कोणीतरी आहे सांभाळायला. एक्झॅक्टली. तो विश्वास असतो की घराचा भार सांभाळणारी एक खंबीर व्यक्ती आपल्या मागे उभी आहे. आणि यातूनच मग घरात एक सुरक्षितेची आणि विश्वासाची भावना तयार होते, जी कुटुंबाच्या भावनिक आरोग्यासाठी खूप महत्वाची ठरते. आणि भावनिक पण आहे असं त्या लेखनातून जाणवतं. इथेच मला वाटतं की ही चर्चा अजून इंटरेस्टिंग होते, कारण हे फक्त कष्ट आणि पैशांपुरतं नाहीये. विद्यानंद यांच्या लेखनानुसार खरा कर्ता पुरुष कोण, तर म्हणे जो घरात काही मूल्य जपतो. कोणती मूल्य आहेत ही? हो, यावर खूप भर दिलाय स्रोतात. त्यात म्हटलंय की खरा कर्ता पुरुष तो जो घरातला संवाद जिवंत ठेवतो. संवाद म्हणजे बोलणं? नुसतं बोलणं नाही, म्हणजे फक्त सूचना देणं नाही, तर ऐकून घेणं, मतं समजून घेणं, त्यावर चर्चा करणं. आणि त्याचबरोबर कुटुंबातल्या प्रत्येकाबद्दल, त्यांच्या मतांबद्दल सन्मान बाळगणं. अच्छा, सन्मान. आणि तिसरं महत्वाचं मूल्य म्हणजे समजूतदारपणा. कारण बघा, घरात म्हटलं की मतभेद होणार, अडचणी येणार. हो, ते तर असतंच. मग अशा वेळी समजूतदारपणे मार्ग काढणं, थोडी सहानुभूती दाखवणं, हे गुण फार महत्वाचे मानले गेले आहेत. म्हणजे निर्णय घेताना असं हुकुमशहासारखं नाही लागायचं, तर सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं, असं म्हणता येईल का? अगदी. लेखात स्पष्ट उल्लेख आहे त्याचा, की तो महत्वाचे निर्णय घेताना घरातल्यांचं मत विचारात घेतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी त्यांच्या म्हणण्यानुसारच निर्णय होईल, पण निदान प्रत्येकाला आपलं मत मांडायची संधी मिळते, त्यांच्या मताचा आदर होतो. याने मग आपलेपणाची भावना वाढते कुटुंबात. बरोबर. आणि आणखी 2 गुणांचा उल्लेख आहे जो मला महत्वाचा वाटतो. एक म्हणजे संकटाच्या वेळी न डगमगता धैर्य दाखवणं. कारण तो खंबीर राहिला तर कुटुंबाचं मनोबल टिकून राहतं. हो, हे खरंय. आणि याच्या उलट जेव्हा यश मिळतं, काहीतरी चांगलं होतं, तेव्हा गर्व न बाळगता नम्र राहणं. अच्छा, नम्रता. हो, ही नम्रता संबंध टिकून ठेवायला मदत करते. विद्यानंद यांच्या मते हे सगळे गुण त्याच्या कर्तेपणात एक प्रकारची खोली आणतात. आणि मग ह्या गुणांचा पुढच्या पिढीवर काय परिणाम होतो? म्हणजे मुलं काय शिकतात यातून? काही आहे का याबद्दल स्रोतात? कारण आपण नेहमी म्हणतो ना, मुलं बघून शिकतात. निश्चितच.
हा एक खूप महत्वाचा पैलू आहे जो स्रोतात अधोरेखित केलाय. कर्त्या पुरुषाचं वागणं, बोलणं, त्याचे आचार-विचार हे नकळतपणे मुलांसाठी एक आदर्श बनतात. रोल मॉडेल. हो, तसंच काहीसं. त्याच्या कृतींमधून मुलांना संस्कार मिळतात, म्हणजे चांगली मूल्य शिकायला मिळतात. जबाबदारी म्हणजे काय, ती कशी घ्यायची, याचे प्रत्यक्ष धडे मिळतात. आणि आत्मविश्वास पण वाढत असेल ना, अडचणी आल्या की बाबा कसे शांतपणे मार्ग काढतात हे बघून. अगदी. आत्मविश्वास वाढतो, अडचणींना कसं तोंड द्यायचं, कसं खंबीर राहायचं हे शिकतात. म्हणजे ही भूमिका फक्त कुटुंबाचं वर्तमान नाही सांभाळत, तर भविष्य पण घडवते, असं स्रोत सांगतोय. म्हणजे पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करण्याची ही एक प्रक्रियाच आहे. बरोबर. उदाहरणार्थ, जर वडील घरातल्या बायकांशी आदराने वागत असतील, तर मुलं पण तेच शिकतील. जर ते अडचणीच्या वेळी शांतपणे मार्ग काढत असतील, तर मुलांना संयम शिकायला मिळेल, समस्या कशी सोडवायची हे कळेल. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न येतो मनात. आजचं जग खूप बदललंय. हो, बदललंय खरं. स्त्री पुरुष समानता आलीय. स्त्रिया पण अनेक जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळतायत. मग अशा काळात कर्ता पुरुष ही जी संकल्पना आहे तिचं आज काय स्थान आहे? विद्यानंद यांचं लेखन यावर काही सांगतं का? हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि स्रोतात यावर विचार केलेला दिसतो. लेखनात हे मान्य केलंय की आज स्त्री आणि पुरुष दोघेही म्हणजे खांद्याला खांदा लावून अनेक जबाबदाऱ्या सारख्याच ताकदीने पार पाडतायत. हो, जसं आर्थिक भार असेल, मुलांचं संगोपन असेल, घरातले निर्णय असतील. बरोबर. या सगळ्यात दोघांचा सहभाग वाढलाय. ही आजची वस्तुस्थिती आहे. मग तरी सुद्धा कर्त्या पुरुषाच्या भूमिकेचं वेगळं महत्त्व कसं काय टिकून राहतं, असं स्रोताचं म्हणणं आहे का? स्रोताचा युक्तिवाद थोडासा असा आहे की जरी जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या असल्या तरी कुटुंबात एक प्रकारचं स्थैर्य टिकवण्यासाठी, एक समतोल राखण्यासाठी पुरुषाची एक विशिष्ट विचारसरणी, त्याचा समतोल दृष्टिकोन आणि कठीण प्रसंगी निर्णय घेण्याची त्याची निर्णय क्षमता, या गोष्टी आजही महत्त्वाच्या ठरतात. अच्छा, म्हणजे इथे मुद्दा पुरुष श्रेष्ठ आहे असा नाही. नाही, तसा नाहीये. मुद्दा एका विशिष्ट भूमिकेचा आहे जी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवायला मदत करते, असं लेखकाला वाटते. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांमध्ये ही क्षमता नसते, पण परंपरेने चालत आलेली ही भूमिका आणि त्याच्याशी जोडलेली एक मानसिकता कुटुंबाला भावनिक आधार आणि दिशा देण्यासाठी अजूनही उपयोगी ठरू शकते, असा एक दृष्टिकोन त्यांनी मांडलाय. हां, अर्थातच त्या लेखनातला दृष्टिकोन आहे. हो, आणि तो त्या वेळच्या सामाजिक निरीक्षणांवर आधारित असू शकतो. म्हणजे काळ जरी बदलला तरी काही मूलभूत गरजा, जसं की कुटुंबाला प्रेरणा देणारं कोणीतरी हवं, मार्गदर्शन करणारं कोणीतरी हवं, संकटात खंबीरपणे उभं राहणारा नेतृत्व हवं, याची गरज कायम राहते असं म्हणायचंय का? अगदी तसंच. जर आपण हे मोठ्या सामाजिक संदर्भात पाहिलं तर लक्षात येते की कुटुंबाला एका नेतृत्वाची, एका मार्गदर्शकाची गरज असतेच. विद्यानंद यांच्या लेखनात ह्या भूमिकेला घराचा आधारस्तंभ म्हटलंय. खूप समर्पक उपमा आहे ही. हो ना. जसा खांब इमारतीला आधार देतो, तसा कर्ता पुरुष कुटुंबाला आधार देतो. आणि हा आधार कशातून मिळतो? तर त्याच्या कर्तव्यनिष्ठेतून. कर्तव्यनिष्ठा म्हणजे जबाबदारी न टाळणं. बरोबर. आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर न पळता त्या पूर्ण करण्याची वृत्ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयम. कठीण प्रसंगी भावनांवर ताबा ठेवून विचारपूर्वक वागण्याची वृत्ती. आणि याचा परिणाम काय होतो कुटुंबावर, असं सांगितलंय? स्रोतात स्पष्ट म्हटलंय की त्याच्या ह्या कर्तव्यनिष्ठेमुळे आणि संयमामुळे कुटुंब एकत्र राहतं, म्हणजे कुटुंबात एकोपा टिकतो. ते सक्षम बनतं, म्हणजे अडचणींवर मात करायला तयार होतं आणि शेवटी सुखी राहतं. म्हणजे ही केवळ एक सामाजिक भूमिका नाही, तर कुटुंबाच्या एकूण कल्याणासाठी आवश्यक गोष्ट आहे. अगदी. कुटुंबाचा भावनिक, मानसिक आरोग्यासाठी हा एक महत्वाचा घटक आहे, असं विद्यानंद यांच्या लेखनातून दिसून येतं. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण काय महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊ शकतो? आपण पाहिलं की विद्यानंद यांच्या लेखनानुसार कर्त्या पुरुषाची भूमिका ही फक्त आर्थिक नाही, हो, तर ती भावनिक आणि नैतिकदृष्ट्याही तितकीच, किंबहुना जास्त महत्वाची आहे. घरात संवाद, सन्मान, समजूतदारपणा जपणं, सगळ्यांना विचारात घेऊन निर्णय घेणं, संकटात धीर धरणं आणि यशात नम्र राहणं, हे गुण महत्वाचे आहेत. अगदी. स्रोताने त्याला कुटुंबाचा आधारस्तंभ आणि हृदयस्थान म्हटलं आहे. यातच सगळं आलं.
आणि मला वाटतं इथे खूप आकर्षक आणि महत्वाचा निष्कर्ष काय आहे माहितीये की हे लेखन फक्त जबाबदाऱ्या आणि कर्तव्य सांगत नाहीये. अच्छा, मग काय सांगते? ते भावनिक बुद्धिमत्तेवर म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्सवर प्रचंड भर देते. संवाद साधण्याची कला, इतरांबद्दल आदर, सहानुभूती, स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवून संतुलित राहणं, हे सगळं काय आहे? बरोबर. हे सगळं भावनिक बुद्धिमत्तेचेच पैलू आहेत. हो, तर विद्यानंद यांच्या मांडणीत कर्त्या पुरुषाची कर्तव्यनिष्ठा आणि त्याचा संयम हे कुटुंबाच्या एकतेसाठी, क्षमतेसाठी आणि सुखासाठी मूलभूत मानले गेले आहेत. हे फक्त परंपरेचं पालन नाहीये, तर कुटुंबाच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी केलेली एक जाणीवपूर्वक गुंतवणूक आहे, असं वाटतं स्त्रोत वाचताना. खरंच खूप विचार करायला लावणारी मांडणी आहे. आणि यातूनच एक प्रश्न पुढे येतो जो आज आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा असू शकतो. आज जग इतकं बदलतंय, कुटुंबाची रचना बदलतीये, घरातल्या प्रत्येकाच्या भूमिका बदलतायत. मग अशा वेळी कर्ता पुरुष या संकल्पनेतली जी चांगली तत्त्वं आहेत, जसं जबाबदारी घेणं, मार्गदर्शन करणं, भावनिक आधार देणं, ही तत्त्वं फक्त एका व्यक्तीपुरती किंवा फक्त पुरुषांपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण कुटुंबात ती कशी वाटून घेता येतील, ही मूल्य, ह्या जबाबदाऱ्या घरातले सगळे सदस्य मिळून एकमेकांना मदत करत कशा पार पाडू शकतील यावर विचार करायला हवा असं वाटतं. बरोबर. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. या विषयावरच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.